शेतीबरोबर कोणकोणते जोडधंदे करावेत ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जोडधंदे करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतीबरोबर कोणते जोडधंदे करावेत याबद्दल सविस्तर माहिती पुढे आपण पाहणारच आहोत। त्यात नंबर 1 आहे पशुपालन। दुग्ध व्यवसाय। दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख आणि फायदेशीर जोडधंदा आहे। दुग्ध उत्पादनासाठी योग्य गोवंश किंवा म्हशीचे पालन करणे आवश्यक आहे। उच्च उत्पादनक्षम जाती निवडून चांगल्या प्रतीचे दूध मिळवता येते। योग्य आहार, स्वच्छता आणि पशूंची नियमित आरोग्य तपासणी यांचा विशेष लक्ष घालावे। फायदे: नियमित उत्पन्नाचा स्रोत, दुग्धजन्य उत्पादन विकून अधिक नफा मिळवता येतो। नंबर 2 आहे कुक्कुटपालन। कुक्कुटपालन हा आणखी एक चांगला जोडधंदा आहे। कोंबड्याचे पालन करून अंडी आणि मांसाचे उत्पादन केले जाऊ शकते। देशी कोंबड्या आणि बॉयलर कोंबड्या यांचा समावेश करून विविध उत्पादन मिळवता येते। त्याचे फायदे: अल्प मुदतीत उत्पादन, कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याची शक्यता। नंबर 3 आहे शेळीपालन। शेळीपालन हा देखील एक फायदेशीर जोडधंदा आहे। शेळ्यांचे दूध, मांस आणि खांदे यांचा वापर विविध उत्पादनासाठी केला जातो। शेळ्यांचे पालन करण्यासाठी कमी जागा लागते आणि त्यांची देखभालही सुलभ असते। त्याचे फायदे: कमी गुंतवणुकीत जास्त नफा, विविध उत्पादनेही मिळवता येतात। मत्स्यपालन। तलावातील मत्स्यपालन। तलावात विविध प्रकारच्या माशांचे पालन करून माशांचे उत्पादन केले जाते। योग्य आहार, पाण्याचे व्यवस्थापन आणि माशांच्या आरोग्याचे नियमित निरीक्षण यांची आवश्यकता असते। याचे फायदे: अल्प मुदतीत उत्पादन, शेतजमिनीच्या जलसंधारणात मदत। बंदिस्त मत्स्यपालन। बंदिस्त मत्स्यपालनात पाण्यात लोखंडी किंवा प्लास्टिकच्या पिंजऱ्यात माशांचे पालन केले जाते। या पद्धतीत पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे सुलभ होते। याचे फायदे: उच्च उत्पादन, पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण। बायोक्लोनिक तंत्रज्ञान। बायोक्लोनिक तंत्रज्ञानात जलीय जीवाणूंच्या मदतीने माशांचे पालन केले जाते। हे तंत्रज्ञान जलशुद्धीकरण आणि उत्पादन वाढ या दोन्हीमध्ये मदत करते। याचे फायदे: कमी पाण्यात उच्च उत्पादन आणि पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण। वनस्पती आधारित जोडधंदे। फलोत्पादन। फळबागांची लागवड करून विविध फळांचे उत्पादन केले जाते। फळबागांसाठी योग्य वातावरण आणि जमिनीची निवड करणे महत्त्वाचे आहे। योग्य प्रकारचे तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करून फळ उत्पादन वाढवता येते। याचे फायदे: विविध प्रकारचे उत्पादन आणि उच्च बाजार मूल्य। भाजीपाला उत्पादन। भाजीपाल्याची लागवड करून विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन केले जाते। योग्य प्रकारचे बियाणे, खत आणि कीड नियंत्रण तंत्रज्ञान वापरून अधिक उत्पादन मिळवता येते। याचे फायदे आहेत: अल्प मुदतीत उत्पादन, कमी गुंतवणुकीत जास्त नफा। औषधी वनस्पतींची लागवड। औषधी वनस्पतींची लागवड करून विविध औषधी उत्पादने तयार करता येतात। या वनस्पतींना बाजारात चांगली मागणी आहे। फायदे: उच्च बाजार मूल्य आणि विविध प्रकारचे उत्पादने। शेतीबरोबर विविध जोडधंदे केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येते। पशुपालन, मत्स्यपालन आणि वनस्पती आधारित जोडधंदे हे काही फायदेशीर पर्याय आहेत। योग्य तंत्रज्ञान पद्धती
आणि व्यवस्थापनाच्या मदतीने या जोडधंद्यांमधून चांगला नफा मिळविता येतो। शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार आणि कौशल्यानुसार योग्य जोडधंदे निवडून त्यात प्रावीण्य मिळवावे। हातमोजे वापरण्याचे शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे फायदे। कापसाचे हातमोजे वापरल्यामुळे हातांना काटे, धारदार वस्तू आणि विषारी रसायनापासून संरक्षण मिळते। हातमोजे वापरल्यामुळे हातांच्या त्वचेला हात शीतल राहतात आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळते। हातमोजे घालून काम केल्याने हातांना कमी त्रास होतो, ज्यामुळे कामाची क्षमता वाढते। कापसाचे हातमोजे वापरून शेतकरी आपले हात सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढते आणि आरोग्याचे संरक्षणही होते।